निसर्गाच्या कुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये। श्री साई सृष्टी पॅराडाईज, निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प, सर्व सुविधांयुक्त। श्री बालाजी सृष्टी पॅराडाईज। संपर्क अरुण तांबोळी 88 88 91 22 22। लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यात। सर्वच पक्ष उमेदवारांची चाचपणी करतायत। काँग्रेसने काल महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर केली। त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली। धनंजय महाडिक, सुप्रिया सुळे, संजय दिना पाटील, सुनील तटकरे यांची अपेक्षेप्रमाणे नावं पहिल्या यादीत आहेत। मात्र मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराबाबत अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही। मावळमधून पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे। किंबहुना त्यांच्या नावावर जवळपास निश्चितीही झाली आहे। मात्र पहिल्या यादीत राष्ट्रवादीने पार्थ पवार यांच्यासह माढा, शिरूर या बहुप्रतीक्षित लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराबाबत घोषणा केलेली नाही। नक्की कोणत्या ठिकाणी कोण उमेदवार राष्ट्रवादीने दिले आहेत पाहूया। रायगडमधून सुनील तटकरे, बारामतीमधून सुप्रिया सुळे, सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले, बुलढाणामधून राजेंद्र शिंगणे, जळगावमधून गुलाबराव देवकर, तर मुंबई उत्तर पूर्वमधून संजय दिना पाटील, कोल्हापूरसाठी धनंजय महाडिक, परभणीसाठी राजेंद्र विटेकर, ठाणे लोकसभा मतदारसंघातून आनंद परांजपे, कल्याणमधून बाबाजी पाटील आणि लक्षद्वीपसाठी मोहम्मद फैजल यांना उमेदवारी देण्यात आली असून हातकणंगलेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांच्यासाठी सोडण्यात आली आहे। रायगड खासदार सुनील तटकरे। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।